शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षचिन्हाबाबत आज सुनावणी होण्याची शक्यता कमीच आहे। सर्वोच्च न्यायालयाने 12 नोव्हेंबरला सुनावणीसाठी एकत्रित 6 तासांचा वेळ निश्चित केलेला होता। मात्र आज अद्यापही सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू नाही। दिल्लीतही महत्त्वाची बातमी येते आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षचिन्हाबाबत आज सुनावणी होणं अपेक्षित होतं, मात्र ही सुनावणी होण्याची शक्यता कमीच पाहायला मिळते। सर्वोच्च न्यायालयाने 12 नोव्हेंबरला सुनावणीसाठी एकत्रित 6 तासांचा वेळ निश्चित केलेला होता। आणि आज सगळ्या घडामोडींविषयी आपण अधिक बोलूया। दिल्लीतनं प्रतिनिधी प्रशांत वाघे या क्षणाला आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आज सुनावणी होईल अशी अपेक्षा होती, मात्र आता सध्या तरी जी चर्चा दिसते, शक्यता दिसते, त्यानुसार आज काही सुनावणी होण्याची शक्यता नाहीये। अगदी गुरुप्रसाद, दोन अत्यंत महत्त्वाच्या महाराष्ट्राशी संबंधित सुनावण्या आज सर्वोच्च न्यायालयात होणं अपेक्षित होतं। यामध्ये शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण, त्यासोबतच शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण आणि याचप्रमाणे राष्ट्रवादीचे देखील 2 प्रकरणं सर्वोच्च न्यायालयासमोर होते। नोव्हेंबर महिन्यात ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं त्यानुसार आज सकाळी 11-11:30च्या सुमारास या संदर्भातली सुनावणी सुरू होणं अपेक्षित होतं। मात्र न्यायालयासमोर असलेले इतर प्रकरणं किंवा इतर कामकाज, त्यामुळे अद्यापपर्यंत ही सुनावणी सुरू देखील झालेली नाही आहे। आणि आता न्यायालयाचा लंच ब्रेक पूर्वीचा वेळ हा जवळजवळ संपलेला आहे आणि त्यानंतर दुपारी 2 वाजतापासून पुढे वेगवेगळ्या राज्यांनी SIR संदर्भात ज्या याचिका दाखल केलेल्या आहेत त्या याचिकांवर सुनावणी होणार आहे, ती शेड्यूल्ड आहे। त्यामुळे आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरण असेल किंवा शिवसेनेच्या एकूण गोष्टींबद्दल जे न्यायालयाने सांगितलं होतं की जानेवारीमध्ये आपण 2 दिवसांमध्ये 5 ते 6 तासांमध्ये हे सगळं प्रकरण आटपू, त्या संदर्भातली प्रकरणावरची सुनावणी आता आज सुरू होण्याची शक्यता ही खूप धुसर वाटतेय। यासोबतच OBC आरक्षणाबद्दलचा एक प्रश्न होता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, त्या संदर्भातली सुनावणी देखील अद्यापपर्यंत पार पडलेली नाहीये। मात्र न्यायालय परिसरात किंवा न्यायालयामध्ये अजूनही शिवसेना ठाकरे गटाचे नेते असतील किंवा शिंदे गटाचे नेते असतील, दोन्ही बाजूंचे वकील असतील, हे अद्यापपर्यंत उपस्थित आहेत। मात्र न्यायालयाच्या कामकाजाची वेळ पाहता आज सुनावणी होण्याची शक्यता फार कमी दिसते। गुरुप्रसाद, बरं, धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।